समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आत्मविश्वासाची जोड दिली पाहिजे असे मत ठाणे महानगरपालिका उपायुक्त जितेंद्र निकम यांनी व्यक्त केले। खडाव तालुक्यातील मराठानगर गुंडेवाडी येथे त्यांच्या मूळ गावी आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, पंचायत समितीच्या सभापती सौ वनिता दुबळे, भाजपा गटनेते नंदकुमार मोरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, सूरज पाटील, रामभाऊ देवकर पाटील, विशाल बागल, सोमनाथ भोसले, भरत जाधव, विलासराव सोमदे, विकास देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। उपायुक्त श्री निकम म्हणाले, आम्ही ज्यावेळी शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळी वशिल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही असे सांगण्यात यायचे, पण आपण त्यावर विश्वास न ठेवता काळजीपूर्वक अभ्यासाला प्राधान्य दिले। यावेळी त्यांनी भाषणात दिवंगत माजी मंत्री आर पाटील यांनी स्पर्धा परीक्षा पारदर्शक होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाला उजाळा दिला। डॉक्टर येळगावकर भाषणात म्हणाले, निकम साहेबांच्या निवडीमुळे गावच्या नावलौकिकात भर पडली आहे। त्यांच्या यशामध्ये कुटुंबाचे सहकार्य महत्त्वाचे आहे। यावेळी त्यांनी नारी शक्तीची माहिती सांगितली। नंदकुमार मोरे म्हणाले, श्री निकम साहेब आज उपायुक्त झाले आहेत। या पदावरील अनुभवाचा फायदा घेऊन भविष्यात त्यांना मोठ्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी संधी मिळाली तर गावाबरोबर भागालाही विशेष आनंद होईल। गौरी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले। सरपंच प्रतिनिधी शरद निकम, उपसरपंच किसन निकम यांनी स्वागत केले। कार्यक्रमास रणजित निकम, चंद्रकांत निकम, पांडुरंग निकम, गणेश निकम, उमेश निकम, सौ सुगंधा निकम आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी माझे महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राचार्य ते पण असेच म्हणायचे की खूप वशिला लागतो, पण त्या कालावधीमध्ये आपले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र माननीय आर पाटील साहेब त्यावेळी मंत्री होते आणि त्यांनी त्यावेळी खूप ड्राईव्ह घेतला होता की स्पर्धा परीक्षा ह्या स्वच्छ आणि। प्रतिनिधी सूरज भांडवलकर, सतीश डोंगरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।